सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. हे बघा जरा बसल्या गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून, सॉरी. बसल्या जरा मिक्सर साफ करून घेतला, कारण की एवढा तर घाण झाला नव्हता. पण काय महिमा आणि मी आम्ही घाईघाईत करतो वाटण वगैरे आणि असंच ठेवतो. तरी पण बघा हे कडा राहिलेल्याच आहेत, ते आता करायला लागणार. आणि हे कसं इकडून जरा व्यवस्थित साफ करून घेतलं. सो आपलं मिक्सर साफ झालं. सो आज चटणी बनवूया. चटणी बनवायचं कारण की हिच्या पप्पाने आज आणलं आहे असा कोबी. आणि असा कोबी मला, सफेद कोबी मला अजिबात आवडत नाही. आता पण मला शंका आहे. सो मी विचार करते गव्हाचं पीठ टाकून ह्याच्यात मसाले टाकून चांगले व्यवस्थित कोबीचे पराठे बनवायचे. आणि सो हाय गाईज, गुड आफ्टरनून सगळ्यांना. सकाळ सकाळ ब्लॉग बनवता आला नाही कारण की धावपळ होती थोडी. कारण की महिमा गेली आहे, महिमाचे एक्झाम चालू होते फायनल. हे बघा मी जिथे जाणार तिथे बसा, चांगली व्यवस्थित पंखा लावला तिथे बसले ते नाही. सो महिमाची फायनल एक्झाम चालू होते. सो फायनल इन द सेन्स ती कॉलेज करते. कॉलेज इन द सेन्स हे चालू आहे, BCAचा कोर्स करते ती. सो ती सेंटर बघायला गेली अंधेरीला आणि तिचा पप्पा निघून गेलेला आहे. सो आता मी एकटी आहे आणि बघते मग मी आता हे तयारी करते. सगळी चटणी बनवते खोबऱ्याची हिरवी आणि कोबीचे पराठे. सो कोबी चांगला असेल तर बनवीन, नाही तर नाही बनवणार. सो चला आपण भेटूया काय. चला आपण स्टार्ट करूया. आता मी बनवते कारल्याची भाजी. जसं तुम्ही बघितलं दुपारी मी बनवली, मी ब्लॉग नाही बनवला, पण जसं बनवलं आहे कोबीचे पराठे. तसं आपण कारला आणि बटाटा कापून घेतला आहे. किचनमध्ये जाऊया. मी आता किचनमध्ये भांडी करते. थोडा पसारच झाला आहे जास्त. आणि ते डाळीसाठी मी फोडणी करायला इथे प्रेरणूचं चिकन आहे. आणि पराठे कुठे गेले? हां, हे बघा हे पराठे. काही नाही गाईज, याच्यामध्ये फक्त खाली कोबी किसून टाकलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची थोडी पेस्ट आणि त्याच्यामध्ये आपले जे पावडर असतात ते हळद मिरची वगैरे, ते हिरवी मिरची थोडीशी, आणि हे सगळं टाकून पिठामध्ये मळलं आणि ते आपले चपातीसारखं लाटलं आहे. बस एवढंच आहे. सो छान झालेलं आहे. पण मला थोडंसं आहे ना ॲसिडिटीसारखं झालं, कारण की तो तुम्हाला बोली ना तो कोबी खूपच जून होता. मला नाही जमत तो कोबी, माहीत नाही. त्या पप्पाला 1000 वेळा सांगितलं की असं कोबी आणत जाऊ नको. सो आता ते झालं आहे. तर आता कारलं बनवते, डाळ भात आणि हे सगळं आम्ही तर आता खाणार नाही, महिमा आणि मी. है ना महिमा? हे भरली नाही, ते भरायचं आहे. सो चला काहीच पाणी पण आलं आमच्याकडे. सगळं भांडी वगैरे भरून घेतो, बाकी तुम्हाला सगळं दाखवतो. थोडंसं पसार आहे महिमा. तो कॉलेजचं सेंटरचं काय झालं? लांब आहे बोलतेस ना? ठीक आहे, मेट्रोवरून जाऊ. मग तू कसं करणार ट्रॅव्हलिंग? दहिसरवरून अंधेरी मेट्रो. ओके, मी पण उद्या जरा जाणार आहे बाहेर. मीरा रोडला काही काम आहे माझं तिकडे. तर बघूया, झाल्यावरती तुम्हाला नक्कीच सांगेन काय काम आहे ते. बाय. तो आम्ही घरची कामं करून घेतो, नंतर भेटतो. बाय. सो आपण आता इथे टाकलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये टाकलंय काळं जिरं, जे बंगाली लोक वापरतात ते, त्याला कलौजी म्हणतात UP मध्ये. तर ते काळं जिरं टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली आणि कारलं आणि बटाटा आणि मीठ, बस. आणि चांगलं व्यवस्थित त्याला करपवून घेतलं थोडंसं. ती नाही, ही प्लेट बघा. महिमा कितना दिन का खा रहा है? 10 दिन का. ये मेरे 10 दिन का. सो हे आहे कारल्याची भाजी आणि ही डाळ आहे मस्तपैकी टेस्टी आणि भात. तो महिमा टेस्ट करून मला सांगणार आहे की कसं आहे. तो पण मी महिमाला पाण्याची बॉटल देते. आणून 2 मिनिटं आम जरा. तो अरे माझं ते इयरबड्स पडलं, कुठे पडलं काय माहिती. थंड बॉटल आहे तरी का फ्रीजमध्ये? पिंकच दिसते, साधीच आहे. बाकी बाटल्या भरून ठेवलेत. सो महिमा मला तर सांगणार आहे कशी झाली आहे भाजी. यम्मी. इट्स ऑलवेज डाळ भाजी. आणि हे काय केलंस करामध्ये सांग. बर्नर ते जवळ येडी आहे. मी डाळ बॉईल झालेली मी साईडला ठेवली. तर ऑब्वियसली ते बाजूचं ते गॅसचं स्टँड असतं ते गरम झालेलं. तर हिनी लगेच तिथे ठेवली आणि चिमट्यामध्ये हुशारी उचलला, आणखीन बाजूला ठेवायला गेली तर जळलं.
आता कोलगेट लावून बसली आहे. बोरली. आणि मॅडम आमची इथे बघा काळोखात तुम्हाला दिसते तरी का ती? हे बघा काळोखात बसली. ही तिचं जेवण दिलं आहे, जेवत तर नाही आहे, बसली. आता येईल तिकडनं धावत. तिचा मीठ आहे. जेवते, तिचा भरोसा नाही ना. आम्ही जेवता नाही ना. ती बघा आली. हे बघा आहे ना, आला ना वाघ. जेवण खाली ठेवलं, आवाज आला ना. ती नाही आता जेवणार, तिचा पप्पा आल्यावरच जेवणार ती. लवकर आला जेवण. मग ती संतोष आल्यावरच जेवणार माहिती ना. सो या काही जेवायला, आम्ही जेवतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. सो बाई. पाऊस आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे पाऊस येतो जाते, पण मी असं ऐकलं मुंबईला भरपूर पाऊस आहे. हे बघा आता जेवायला लागले बघितलं ना. आणि आता झाडू पोछा केला तर हे खराब करणार. चला काही हिला पण जेवू द्या, आम्ही पण जेवतो आणि तुम्हाला भेटतो. बाय. नाही गाईज, आता मी पिते दूध. आणि किती वाजल्यात? 12:00 आणि आता आम्ही चाललो झोपायला. इट्स माय अलेक्सा. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, जर मम्मीने बनवलं तर.